मला माहिती आहे तुम्ही पुरस्कार किंवा ह्या गोष्टी अगदीच तुमच्यासाठी फार महत्वाच्या नाही आहेत, पण मला असं वाटतं ही निमित्त असतात आणि तुम्ही जसं म्हणालात की तुमचं कार्य पुढे जावं, तुमच्याकडून लोकांनी इन्स्पायर व्हावं किंवा आज समाजामध्ये हे संस्कार पेरले जावे, यासाठी कधीतरी त्याची पोचपावती द्यावी म्हणून आज पुरस्कार तुम्हाला आम्ही प्रदान केलेला आहे लोकमतनी. तर त्या पुरस्काराबद्दल काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत पुरस्काराबद्दल असं होतं की जेव्हा आम्ही 30 वर्षात तर कुठे सभेला गेलो नाही, कुठे बाहेर, हेमलकशाच्या बाहेर. पहिली जाहीर सभा डॉक्टर जगन्नाथ वाणी होते धुळ्याचे, त्यांनी अमेरिकेत घेतली. बृहन महाराष्ट्र मंडळ त्यांचे कन्व्हेन्शन असतं 2 वर्षांनी एकदा, तिथे चीफ गेस्ट म्हणून त्यांनी बोलवलं आणि भाषण करत नाही म्हणून अपर्णा वेलणकरला मुलाखतीसाठी. तर 30 वर्षानंतर आम्ही बाहेर गेलो, ती पहिली सभा अमेरिकेला. तेव्हा महाराष्ट्रातल्या काही लोकांना कळलं की हेमलकशाला बाबांसारखंच काम सुरू आहे, बाबांच्या मुलांनी सुरू केलेलं आहे. तर त्याचं असं की पुरस्कारानंतर मग पद्मश्री मिळाली किंवा मीडिया, तिथे ते हेडलाईन होतं. मग मॅक्सेस अवॉर्ड मिळाला, रे बाबांनी मिळालं होतं आणि मग प्रकाश मंदाकिन्याला मिळालं. लोकमतची उभी व्हॅन तिथे आली होती हेमलकशाला लाईव्ह इंटरव्ह्यू घ्यायला. तर आणि पावसाळा होता त्यावेळेला जेव्हा जाहीर झालं होतं तेव्हा. तर याचा फायदा असा होतो की जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचतं. आम्हाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं नाही, पण आदिवासींची परिस्थिती काय, त्यांच्यासाठी काय काम, अडचणी काय, एका पुरस्काराच्या निमित्ताने इतक्या लोकांपर्यंत काम पोहोचलं. आणि काही ठिकाणी पैसे मिळतात पुरस्काराचे, ते संस्थेला न मागता मिळालेला एक देणगीची असे त्याला वापरता येतं ना त्याला. तर ते हे फायदे आहेत पुरस्काराचे. खरोखर पुरस्कार पर्सनली खरोखरच आम्हाला काही अपेक्षा नव्हती. म्हणजे एक आदिवासींचं उदाहरण सांगतो तुम्हाला. चित्रपट बघितला असेल बऱ्याच जणांनी. हो निश्चितच. सिरियस पेशंट आणतात खाटेवर टाकून, ते 8-10 लोक घेऊन येतात, कारण दोघांना काही 30-40 किलोमीटर ते आणता येत नाही आई वडिलांना. तर कम्युनिटी त्यांचं लिव्हिंग आहे, तर एकमेकाला मदत करणे हे त्यांचं कल्चर आहे. तर तसं ते चित्रपटात एक प्रसंग आहे की तो पेशंट खाटेवर आणला, 8-10 जणांनी त्याला सोडून गेले आणि नंतर तो बरा झाला. 4-5 दिवसांनी स्वतःची खाट उचलून चालला गेला. पण त्यांनी जाताना थँक्यू नाही म्हटलं. त्याचं आम्हाला थोडंसं खटकलं की आपण इतके रात्रंदिवस प्रयत्न केले 5 दिवस आणि हा बरा झाला तर आम्ही हसलो, बरं वाटलं ना, एक असं रिवॉर्ड आहे ते. हा माणूस मरायला टेकला होता आणि आपल्या प्रयत्नाने जिवंत झाला, पण तो गेला. धन्यवाद तर म्हणता, पैशाचा प्रश्नच नव्हता, धन्यवाद तर म्हणता आले त्याच्या भाषेत. एनिवे, नंतर आम्ही अभ्यास केला त्यांच्या संस्कृतीचा, तेव्हा लक्षात आलं की कुठल्याही अडचण असेल गावात कोणाला तर गावचे लोक त्याला मदत करतात आणि त्याची अडचण दूर झाल्यावर तो दुसऱ्याला मदत करायला जातो. तर हे वर्षानुवर्ष संस्कृती आहे ही. एक थँक्यू हा शब्दच नाही आहे. त्यामुळे आमच्यावर खूप परिणाम झाला की निरपेक्ष सेवा करण्याचा आम्हाला आनंद मिळाला. म्हणजे कोणाकडून अपेक्षा करू नये हे आम्ही तेव्हा शिकलो, त्यांच्यापासून शिकलो की आपण अपेक्षा करू नये. म्हणजे निरपेक्ष सेवा हे गीतेत लिहिलं आहे. ते जे गीता सांगणं वेगळं आणि ते आचरणात आणणं खूप कठीण आहे, पण आम्ही न वाचता न शिकता आम्ही त्याचा आनंद घेतला. काका, मला ना तेव्हा तुमचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे असं म्हणून मगाशी इथून एकाने प्रश्न लिहून दिला होता. त्यांची इच्छा होती की तो प्रश्न मी त्यांच्या वतीने तुम्हाला विचारावा. काय होतं ना, मोठ्या माणसांना पाहिल्यानंतर बरेचदा हे कुतूहल असतं की हे विचार कसं करत असतील, तुमची विचारसरणी कशी असते, कारण शेवटी आपल्या आतून जे येतं बाहेर ते बाहेर उमटत असतं. तर मला असा प्रश्न विचारला गेला होता, तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तर सांगा. तुम्ही आत्ताच सगळ्यांना माहिती आहे आम्हाला तुम्ही आजारी होतात आणि आता आजारपणातून बाहेर पडलात. तर त्या गृहस्थांना असं विचारायचं होतं की तुमची मानसिकता काय होती, कारण बरेचदा जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा त्या आजार झालाय या विचाराने माणूस जास्त खचत जातो आणि त्याच्यातनं कदाचित जास्त प्रॉब्लेम होतो. पण मग तुम्ही या सगळ्याचा सामना कसा केलात? म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष झाले त्याला. मला ब्लड कॅन्सर ट्रीटमेंट झाला होता. त्याच्यापूर्वी सिम्पटम्स होती 2-3 वर्ष. कधी ताप यायचा, खोकला व्हायचा, निमोनिया व्हायचा, पण औषध घेऊन बरे होते. माझे दौरे चालू होते. म्हणजे त्याच्यात काही फारसं हे नव्हतं, कौतुक नाही केलं. म्हणजे आमच्याकडे असं ते पण एक शिकलो मी की माणसांनी सहनशक्ती कशी असावी हे आदिवासींकडून शिकावं. आणि तिथे राहिल्यामुळे आमच्यामध्ये आपोआपच आली ती. जेव्हा हा डिटेक्ट झाला, म्हणजे ते मी तापामध्येच BJ मेडिकल कॉलेजला कॉन्व्होकेशन डिग्री वाटायला गेलो होतो. एका दिवसासाठी गेलो
आणि त्यावेळेला ब्लड काउंट कमी झाला, न्यूमोनिया झाला, गोळ्या घेऊन दिघ्या वाटल्या आणि संध्याकाळी ऍडमिट झालो. तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर धनंजय केळकरांचा जे आहे त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की हा ब्लड कॅन्सर आहे आणि तो न्यूमोनियाही कंट्रोलमध्ये येत नव्हता, काउंट कमी झालेला आहे. सगळे डॉक्टरांची टीम तयार केली. म्हणजे मी गंमतीने म्हणतो टीम एवढंच हे तयार करतात की समजा गेला तर एकावर येणार नाही. पण आता केमोथेरपीला रिस्पॉन्स येत नव्हता आणि बरेच दिवस ते सगळे डॉक्टर चिंतेत होते. त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप केला होता, आमच्या दोघं मुलांना पण घेतलं होतं त्यांनी, म्हणजे अपडेट करायला. मला सांगताना सांगत नव्हते, फक्त ठीक आहे असंच असतं सिम्पटम्स वगैरे वगैरे. म्हणतात मला नाही काळजी, तुमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. मी चालत आलो ना आडवा दिला तर दवाखान्यात लोकांना काय वाटेल. तेव्हा माझा ते त्याच्याबद्दल काही फारसं काही हे नव्हतं. म्हटलं आमचं आयुष्य आम्ही परिपूर्णपणे जगलो आहे. केव्हा तरी एक दिवस माणसाला मरायचा ही भावना, का अमर कोणी झालं नाही. बरेचसे संत महात्मे आपण बघितलं, रामकृष्णापासून सगळे देवाचे अवतारही होते. पण मरण तर हे सगळ्यांना येणारच आहे. केव्हा येईल हे आपल्या हातात नसतं. एकदा एक प्रसंग तो निमित्त आलो तर मला पण डॉक्टरांनी जाऊ दिलं नाही. एवढा त्याचा. आणि केमोथेरपीने बरा होतो. मला ते पुष्कळ झाले त्यावेळेला हा असा अनुभव आमच्या मुलांना खूप आला की तुम्ही काढे घ्या, तुम्ही हे घ्या, तुम्ही मंत्रतंत्र करा. म्हणजे प्रेम खूप होतं जगाचं. त्यामुळे खूप जणांनी आमच्या मुलांना सल्ले दिले. तर मग माझ्याकडे निरोप यायचे. मी म्हटलं मी माझे जे डॉक्टर मिलिंद केरी जे मला ट्रीट करतात केमोथेरपी, त्यांनी सांगितलं की माझ्या औषधाने तू बरा होत नाही तर मी तुम्हाला चान्स देईन. आणि पण त्यांना चान्स, त्याचा प्रसंग आला चान्स द्यायचा. यांच्या केमोथेरपी मी पूर्ण बरा झालो. टणटणीत की ज्या वेळेला इस्पार या उस्पार अशी परिस्थिती होती. पण मी आणि ही दोघंही मनाची तयारी, एका खोलीमध्ये बंद होतो कारण इन्फेक्शन होऊ नये, त्यामुळे आतमध्ये कोणाला येऊ देत नव्हते. आपले माननीय मुख्यमंत्री, त्यांचा फार प्रेम होतं आमच्यावर. ते म्हणाले की मला नुसतं दरवाजातून बघू द्या. दीनानाथमध्ये रात्री ते येऊन त्यांनी दरवाजातून नुसतं की म्हणजे सगळ्या महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काय. म्हटलं मला काहीच काळजी नाही. पण ते असं उल्लेख मुद्दाम करावा असा वाटतो की त्यांनी वेळ काढून दवाखान्यात भेट दिली होती. पण मला असं वाटतं तुम्ही इतकं निस्वार्थीपणे हे सगळं करत राहिलात की तुमचा आजारपण कळल्यानंतर प्रत्येकाच्या घरात देवासमोर तुमच्यासाठी दिवा लागलेला असेल तेव्हा निश्चितच झालेलं असेल असं. अतुलजी काही वेगळे प्रश्न? सो थँक्यू सो मच प्रकाश काका, खूप वेळ दिलात आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आमचा या निमित्ताने आपली भेट झाली परत एकदा. 12 वर्ष झाली जवळजवळ आपल्या येताना. तर ते सिनेमाचा उल्लेख थोडासा करतो की त्या सिनेमामुळे लोकांनी पाहिला, नाहीतर तर काही काही डब्यात गेला असं तर कळले नसतं. पण सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरुण पिढीने बघितला आणि त्याच्यामुळे आमच्या मुलाखतीसाठी आम्हाला निमंत्रण खूप यायला लागले. सगळे IITs, मेडिकल कॉलेज असेल, इतर कॉलेजेसमध्ये तरुणांकडून. तरुण पिढी एक असं भोगवादी होते असं आपण म्हणतो, पण आमच्या जीवनाबद्दलचं ऐकण्यासाठी उत्सुक आहेत तरुण. हे एक चांगलं पॉझिटिव्ह लक्षण आहे. त्याच्यासाठी ते समृद्धीपुरेला कसं त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. नाना पाटेकरनी अर्थातच सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका त्याला योग्य न्याय दिलाच आहे त्यांनी. तू तर तरुणपणचं केलं होतं. तर या सगळ्या याचा परिणाम असा झाला की तो सिनेमा अनेक लोकांनी बघितला.